नमस्कार मित्रांनो, मी सार्थक बेगडे. मी गावरान कुक्कुटपालन करतो. माझं फार्म पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या घोटवडे गावात आहे. तर आज मी तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहे कोंबड्यांविषयी. कारण की आता काय होतंय, जास्त ऊन होतंय, त्याच्यात पक्षी आजारी पडतात, सर्दी होती पक्ष्यांना. तर त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरती उपचार कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे. तर पोल्ट्री फार्म असेल प्युअर गावरान पक्ष्यांचा, तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लोकांना असं वाटतं की कोंबड्यांना सर्दी फक्त थंडीत आणि पावसाळ्यात होती. तसं नाहीये, कोंबड्यांना सर्दी उन्हाळ्यात पण होती. त्याची काही कारण असतात. मी ती कारण तुम्हाला सांगतो. पहिली तर धूळ जास्त प्रमाणात उन्हाळ्यात उडत असते आणि ती धूळ पक्ष्यांच्या नाकातोंडातनं आतमध्ये गेली तर पक्ष्यांना सर्दी व्हायची शक्यता असते. तर त्यासाठी काय करायचं, फार्म मध्ये स्प्रिंकलर लावायचे पाण्याचे. पाणी पूर्णपणे जिथं आपले पक्षी असतात पूर्णपणे तिथं पाणी निवडलं केल्यावरती धूळ उडत नाही. आणि त्याचबरोबर पक्ष्यांना घामाच्या ग्रंथी नसतात, त्यामुळे पक्ष्यांना अटॅक येण्याची शक्यता असते उन्हात जास्त ऊन लागल्यावरती. तर त्याचा सुद्धा फायदा होतो. जर आपण पाणी निवडलं केलं तर पक्ष्यांना गारवा होतो आणि पक्ष्यांना अटॅक वगैरे येत नाही आणि पक्षी आपले आजारी पडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही स्पेन किलर सुद्धा लावत जावा, त्याचा सुद्धा भरपूर फायदा होतो. आता समजा जर आपल्या फार्मवरती तो आजार आला तर त्याची लक्षणं कशी ओळखायची, सोपं असतं. आता मी तुम्हाला काही लक्षणं सांगतो. जर तसं आढळल्यास पक्ष्यांना सर्दी झालेली आहे ती, त्याच्यावरती औषध उपचार काय करायचा ते सुद्धा सांगतो. त्याच्या अगोदर मी लक्षणं सांगतो. कोंबडी शिकते, नाकातनं पाणी येतं, तोंड उघडून श्वास घेतात आणि कमी खातात आणि एक जागेवरती बसतात, अशी लक्षणं आहे. ही लक्षणं आढळल्यास कोंबड्यांना सर्दी झालेली असती. तर त्याच्यावरती औषध उपचार काय करायचा हे मी तुम्हाला सांगतो. उन्हाच्या टायमिंगला पक्ष्यांना सावली भेटली पाहिजे. पूर्णपणे उन्हात कोंबड्या नाही पाहिजे. उन्हाच्या टायमिंगला त्यांना सावलीला बसता आलं पाहिजे. त्याचबरोबर तिथं गारवा सुद्धा पाहिजे. समजा आपण झाडं लावली तर त्या झाडांच्या खाली पाणी सोडलं तर गारवा होतो आणि पक्षी उन्हाच्या टायमिंगला तिथं बसतात, त्याचा पक्ष्यांना फायदा होतो. तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. जे पक्ष्यांचं मेन शेड आहे, रात्रीचं पक्षी त्याच्यात बसतात, ते पूर्णपणे स्वच्छ पाहिजे. 8 ते 15 दिवसाला फवारणी केली पाहिजे. त्याच्यामुळं शेडचं निर्जंतुकीकरण होतं आणि पक्षी आजारी पडत नाही, कोणतं व्हायरल इन्फेक्शन पक्ष्यांना होत नाही. तर अशा महत्वाच्या काळजी घेत जावा. आता हा पक्षी आहे, त्या पक्षाच्या तुऱ्याला तुम्ही बघू शकता फाऊल पॉक्स झालेला आहे, म्हणजेच देवी आजार, देवी रोग झालेला आहे या पक्षाला. इथं बघू शकता तुम्ही. तर त्याच्यावरती काय उपाय करायचे, सपट लोशन आहे हे कापसाने याच्यावरती लावल्यावरती 2 ते 3 दिवसात पक्षाला आराम भेटतो. दिवसातनं 2 टाइम, सकाळी आणि संध्याकाळी एकदा हे लावून बघा. हे मेरिफ्लॉक्स BH म्हणून आहे. तर हे पक्ष्यांना महिन्यात 3 ते 5 दिवस दिल्यावरती पक्षी आजारी पडत नाही. आणि जर आजारी झाले असेल तर ते नीट होतात. ह्याचं प्रमाण द्यायचं, प्रमाण आहे 10 किलो बॉडी वेट साठी 2 ml. तर अशा प्रमाणात हे पक्ष्यांना वापरायचं. पक्षी आपले 2 ते 3 महिन्याच्या पुढे झाले ना तवाचे औषध वापरायचं. बारक्या पक्ष्यांना औषध वापरून ज्यावेळेस पक्षी खात पेट नसल त्यावेळेस काय करायचं, हे अझिथ्रोमायसिन म्हणून गोळी आहे, एका गोळीचे 4 भाग करायचे आणि एक भाग पक्षाला डायरेक्ट चारायचा. त्यांनी सर्दी बरी होती. त्या गोळीला सुद्धा चांगला रिझल्ट आहे. ही सुद्धा तुम्ही पक्ष्यांना वापरू शकता. आणि त्याचबरोबर जर बारकी पिल्ला असेल तर त्यांना मेरिक्विन म्हणून औषध येतं. एक दिवसापासून 2 महिन्यापर्यंतच्या पिल्लांना मेरिक्विन वापरू शकता सर्दीसाठी. आणि ही गोळी 2 महिन्याच्या पुढच्या पक्ष्यांना वापरू शकता. ज्यावेळेस पक्ष्यांना सर्दी होती त्यावेळेस पक्ष्यांच्या डोळ्याला सुद्धा सूज येते, कोरायचा आजार होतो. तर त्यासाठी तुम्ही पतंजलीचा आय ड्रॉप वापरू शकता. चांगला रिझल्ट आहे याला. तर आय ड्रॉपनी त्यांचे डोळे स्वच्छ होतात आणि पक्ष्यांना कोरायचा जास्त प्रमाणात होत नाही आणि पक्षी नीट होतात. तर अशा पद्धतीने थोडक्यात औषध उपचार आहे, तुम्ही करू शकता आणि तुमच्या पक्ष्यांचा बचाव करू शकता. तर मित्रांनो, आता प्रॅक्टिकली कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता त्या कोंबडीच्या डोळ्याला सूज आलेली आहे. त्यात सगळ्यात पहिला तर तो डोळा साफ करून त्यात आय ड्रॉप टाकलेला आहे, तो पतंजलीचा आय ड्रॉप. तर ती कोंबडी 2 ते 3 दिवसात ठीक होती. तर आता गोळीचं कसं करायचं, एक गोळी तिचे 4 भाग करायचे. या प्रकारे 4 भाग केलेले आहे त्याचे. आता त्या कोंबडीला गोळी कशा पद्धतीने चारायची बघू शकता. तिचं तोंड ओपन करून डायरेक्ट गोळी सोडायची आणि पंपाने पाणी टाकायचं. आणि त्याचबरोबर जे आजारी झालेले पक्षी आहे सगळे निवडून अशा पद्धतीने पिंजऱ्यात साईडला आपण ठेवतो, जेणेकरून या पक्ष्यांचं जे इन्फेक्शन आहे ते दुसऱ्या पक्ष्यांना व्हावं नाही, ह्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने पक्षी ठेवलेले आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमचे जे आजारी झालेले पक्षी आहे ते अशा साईडला ठेवत जावा, जेणेकरून दुसऱ्या पक्ष्यांना त्याचं इन्फेक्शन होणार नाही. तर मित्रांनो, ही होती उन्हाळ्यातील कोंबड्यांची सर्दी आणि त्यावरील उपाय.
तर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय जे काही प्रतिक्रिया असेल त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओ.